प्रार्थना करूयात. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार तू विसरू नकोस. सदैव आमच्यावर उपकार करणारे आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. कारण स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असं तो आमचा एकमेव जिवंत परमेश्वर आहे. प्रभू, गत सप्तकभर तू आम्हाला सांभाळस, तुझ्या कृपेमध्ये राखलंस, सहाय्य पुरवली, शक्ती दिलीस. विशेष करून परमेश्वरा, कोविडच्या या भयंकर वातावरणातून जात असताना तू तुझ्या सर्व सेवकांना सुरक्षित ठेवलंस, त्यांना आरोग्यदान दिलंस. या तुझ्या सर्व दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, यावेळेस उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही आमचं सर्व जगी काळजी, चिंता, विवंचना बाजूला ठेवून आमचं संपूर्ण अंतःकरण तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे केंद्रित करतो. प्रभू, ही उपासना आत्मेने आणि खरेपणाने करण्यासाठी तो आमचं सहाय्य करता हो. धन्यदार प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. आज आपण एक्लेशियाच्या गीत संग्रहातून गीत क्रमांक 545 म्हणत आहोत. गीत क्रमांक 545. प्रभूची प्रीती पतितावरी, शास्त्रात वर्णिली पहाकरी. तेथे आढळली सुवार्तारी, ख्रिस्त हातारील मजलाही. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त कारी. आता सदा आनंदित मी, सुवर्ग मजलाचा रस उद्धाराया. तेने तो आला जगी राया. तेने कृषीत उजागरा, म्हणून तो अति प्रिय मला. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी, सुवंद्य प्रीती. प्रिय ख्रिस्ता करी विसरतो, तरी तो मला नच सोडितो. ही अनिवार प्रीती स्मरुनी, शरण जातो त्या मी रडुनी. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी, सुवंद्य प्रीती. कशी ती प्रीती कळे तुझला, कोणी विचारी जरी मजला. तरी सदात्मा बोले अंतरी, तुझवरी ख्रिस्त प्रीती करी. आता सदा
हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा याचा योग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आजच्यासाठी नेमलेली सार प्रार्थना यावेळेस आपण करूयात. हे सर्व समर्थ देवबापा, जेवढे आम्हाला सोपविण्यात आले आहे तेवढ्यांचा हिशोब आम्हाला द्यावा लागेल असा इशारा तू दिला आहेस. तू दिलेल्या वरदानांचा योग्य रीतीने उपयोग करण्यासाठी आम्हाला सुज्ञता व चिकाटी दे, म्हणजे न्यायदिनी विश्वासूपणे आम्ही कारभार केला आहे हे प्रगट होईल. तुझ्या सर्व पवित्र आत्म्यासह सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. प्रेज लॉर्ड. मृत्युंजय पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नामामध्ये आपणा सर्व लहान थोरास प्रीतीचा सलाम. प्रियांनो, आजच्या मननासाठी निवडण्यात आलेला शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत. पवित्र शास्त्रातील जुन्या करारामधून स्तोत्रसंहिता याचा 146वा अध्याय वचन 1 ते 10 आपण वाचणार आहोत. जुन्या करारामध्ये पान क्रमांक 765. परमेश्वराचे न्याय कृत्याबद्दल स्तुती. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा, परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोपर मी परमेश्वराचे स्तवन करेन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याचवेळी त्याच्या योजनेचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्य वचन पाळितो. तो छळलेल्याचा न्यायनिवाडा करीतो, भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करीतो. परमेश्वर नीतिमानावर प्रेम करीतो. परमेश्वर उपऱ्याचे रक्षण करीतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो. परंतु दुर्जनाचा मार्ग वेडा वाकडा करीतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करीतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. वाचलेली सर्व वचने प्रभू परमेश्वर ते आपल्यासाठी सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेस जुना कराराचं आपण वाचन करूया. शास्त्रे याचं पुस्तक 16वा अध्याय 28 ते 31 वचनं आपण पाहणार आहोत. शास्त्रे 16वा अध्याय 28 ते 31. त्याचा पान क्रमांक आहे 321. जेव्हा शमसोनाने परमेश्वराचा धावा केला, हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईल. ज्या मधल्या 2 खांबावर ती इमारत आधारलेली होती, त्यातला एक उजव्या हाताने व दुसऱ्या डावा हाताने धरून त्यावर शमसोन टेकला. पलिष्ट्यांबरोबर मलाही मरण येवो असे म्हणत आपले सर्व बळ एकवटून त्याने ते खांब रेटले. तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरतेसमयी ठार मारलेले लोक त्याच्या साऱ्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते. मग त्याचे भाऊबंद व त्याच्या बापाचा सगळा परिवार आला व त्याला उचलून घेऊन गेला. सरा व अष्टाबोल यांच्या दरम्यान त्याचा बाप मनोहा याच्या कब्रस्थानात त्यांनी त्याला मूठमाती दिली. त्याने 20 वर्ष इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. येथे प्रथमशास्त्र पाठ समाप्त होतो. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आपणासाठी आशीर्वादित करो. ह्या पत्राचं वाचन करत आहोत. नवीन काळातील रोम कारासपत्र याचा पहिला अध्याय 24 ते 28. रोम कारासपत्र पहिला अध्याय
24 ते 28 आपण वचन वाचू. ते प्राण क्रमांक आहे 207. ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्यांच्या देहाची त्यांच्यातच विटंबना व्हावी. त्याने देवाच्या खरेपणाची लावडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मिताची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानु धन्यवाद आहे. आमेन. या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनाच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपयोग भोगून विपरीत आचरण केले, तसे पुरुषांनीही स्त्रियांचे नैसर्गिक उपयोग सोडून परस्परे काम संतप्त होऊन पुरुषांनी पुरुषाबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठाई भोगले. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यात ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. येथे पत्र समाप्त होतो. आमेन. आशासाठी नेमलेलं शुभवर्तमान, मत्तई लिखित शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 27व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे येशू कृपा तू देई, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कुणी एखाद्या स्त्रीकडे कामिच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. यावेळेस जो सिद्धांत संग्रह आहे तो आपण सर्वजण मिळून विश्वासानं एकत्रित प्रकट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यांसाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियमपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला क्रूशी दिले, ज्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यास आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसेविषयी मी विश्वास धरतो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. सर्वजण लीन होऊया, नम्र होऊया, नतमस्तक होऊया. आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. आमेन. हे धन्यवादित सर्व समर्थ, सर्व शक्तिमान, स्तुतीस पात्र व भयास योग्य अशा आमच्या सेनाधीश प्रभू परमेश्वर देवा बापा,
माझ्या स्वर्गीय पित्या प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. हे परमेश्वरा, आत्ता म्हटलेल्या या क्षणापर्यंत तू आम्हा सर्वांना सांभाळलंस. सुखादुःखात, आरोग्यात, अनारोग्यामध्ये आमचे रक्षण केलेस. रात्रभर आमच्या संगती सोबती राहिलास. वाईट विचार, वाईट स्वप्न यापासून आमचे रक्षण केलेस. तुझ्या दिव्यदूतांचा कोट आणि पार आम्हा सर्वांवरती ठेवला. आम्हाला सर्वांना शांत झोप लागू दिली आणि आजचा हा नवीन दिवस आमच्या जीवनाला जोडला. प्रभू परमेश्वरा, ह्या तुझ्या नवीन दिलेल्या शब्दातवारी येत असताना तुझा विपुल असा आशीर्वाद आम्हा सर्वांवरती पाठव. सर्व प्रकारच्या अरिष्टांपासून, संकटापासून आमचे रक्षण कर. दिवसभर आमच्या संगती सोबती राहून तुझा गौरव आम्हा प्रत्येकाकडून करून घे. तुझे नाव आम्हाकडून उंचावले जाऊ दे. प्रभू परमेश्वरा, देवा बाप्पा, मी तुझं प्रार्थना करतो आमच्या मंडळीतील सर्व लोकांसाठी बाप्पा. ही जी मंडळी सेंट मॅथ्यू चर्चची आहे ती तू तुझ्या रक्ताने खंडित करून घेतलेली मंडळी बाप्पा, या मंडळीतील प्रत्येकावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठवू बाप्पा. प्रत्येकाच्या अडचणी, संकट तू जाणूनच बाप्पा, त्या सर्वांना त्यातून मुक्त कर आणि तुझा गौरव त्या प्रत्येकाकडून करून घेईन. बापा, मी तुझं प्रार्थना करतो शिंदे कुटुंबियांसाठी बापा. त्या सर्व शिंदे कुटुंबियाचं तू रक्षण कर. सानिका शिंदे हिचा 1 सप्टेंबरला वाढदिवस आहे बापा. तिचा वाढदिवस तू सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा तो होऊ दे बाप्पा. जसं तिला आत्तापर्यंत सांभाळलंस तसं इथून पुढे तिला तू सांभाळ. तिच्याकडून तू गौरवलं जा. तिच्या विश्वासामध्ये तू तिची वाढ कर बाप्पा. बाप्पा, तिच्या पुढच्या करिअरसाठी देखील तुझं प्रार्थना आणि विनंती करतो बाप्पा. तुझा मार्ग तिला दाखव आणि तिच्या मार्गातील सर्व अडचणी तू दूर करून तुझ्या सेवेसाठी तिने तिचं जीवन व्यतीत करावं असे तुझ्या दयेने, कृपेने, आशीर्वादाने कर बाप्पा. तिला तू आनंदी असे ठेव. निरोगी असे दीर्घायुष्य तू तिला दे बाप्पा. जे दीर्घायुष्य ती तुझ्या सेवेसाठी व्यतीत करेल आणि तुझं नाव तिच्याकडून उंचावले जाईल असे तुझ्या दये, कृपेने, आशीर्वादाने कर. आणि बाप्पा, त्याचबरोबर या संपूर्ण जगामध्ये जे कोणी दुःखी, कष्टी, भाराक्रांत, दीनदुबळे, असहाय्य, गरीब लोक आहेत, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या गंजले काचलेले लोक आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत बाप्पा, त्यामध्ये कोरोनाग्रस्त झालेले लोक आहेत, असंख्य रुग्ण ह्या महामारीमुळे जगामध्ये त्याच्या वेदना, त्याचा त्रास ते भोगत आहेत बाप्पा. त्यांचेही सर्व नातेवाईक आहेत बाप्पा. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या गंजले खचलेले लोक तुझी आशा असल्याने तुझ्याकडे नेत्र लावून तुझ्या दये करुणेची आशेने वाट पाहणारे दीनदुबळे, असहाय्य, गरीब लोक, अशा सर्वांसाठी देवा बाप्पा मी तुझं प्रार्थना करतो, विनवणी करतो बाप्पा. त्यामध्ये आमचेही नातेवाईक आहेत, सगळे संबंधी आहेत, मित्रपरिवार आहेत, लांबचे, जवळचे, ज्ञात, अज्ञात असे सर्व लोक आहेत बाप्पा. परदेशामध्ये वास्तव्य करणारे आमची लेकरं आहेत बाप्पा. अशा सर्वांसाठी देवा बाप्पा तुझं मी प्रार्थना करतो, रदबदली मागतो. आम्हावर असलेल्या सर्व जगीकडची चिंता, संकट, व्याधी, विकार, विचार हे सर्व तू जाणून आहेस. आणि बापा, तू हेही जाणतोस की आम्ही आमच्या दैहिक पापामुळे नाशास कारणीभूत आहोत. परंतु माझ्या परमेश्वर देवा बाप्पा, तुझं अभिवचन तू आम्हाला दिलेलं आहे की कोणाचाही नाश व्हावा अशी तुझी इच्छा नाही. तर कारण प्रभू, तुझी आम्हा सर्वांवरती प्रीती आहे बाप्पा. तू आमच्यावरती प्रीती ह्यासाठी करतो बाप्पा की आम्ही तुझी सर्वश्रेष्ठ निर्मिती आहोत. त्यासाठी या सर्व जगीकाडचणी, चिंता, संकट, व्याधी, विकार, विचार यातून मुक्त होताना बापा आम्ही तुझा गौरव करावा, तुझे नाव आम्हाकडून उंचावले जावे असे तुझ्या दये, कृपेने, आशीर्वादाने कर बापा. बापा, तुझ्या ह्या प्रीतीचा अनुभव आम्ही क्षणोक्षणी वेळोवेळी घेत असतो बापा. कारण ज्या वेळेस आम्ही लीन होऊन, नम्र होऊन, आश्रय प्रार्थना आणि विनंत्या करतो, संकटामध्ये असताना तुझा धावा करतो, त्यावेळेस तू आमच्या हाकेसरशी आम्हाला उत्तर देतोस आणि आमच्यावरती कृपा करतोस. हे दयाळू बापा, अशीच तुझी दयादृष्टी, कृपा, आशीर्वाद सदैव आम्हा सर्वांवरती ठेवून तुझा गौरव आम्हा प्रत्येकाकडून करून घे. तुझे नाव आम्हा प्रत्येकाकडून उंचावलं जावे. तुझ्या विश्वासामध्ये देवा बापा आम्हा सर्वांची वाढ कर. हे बापा, या माझ्या सर्व प्रार्थना, विनंत्या देवा मी तुझ्यावरती सोपून देत आहे. माझ्या नव्हे, परंतु प्रत्येक गोष्ट केवळ तुझ्या इच्छेप्रमाणे तू घडून आण बापा. कारण माझा विश्वास आणि खात्री आहे, जे काही तू आमच्यासाठी केलेस, जे काही तू आमच्यासाठी करीत आहेस आणि जे काही आमच्यासाठी तू करणार आहेस, देवा बापा परमेश्वरा, तो तुझा आमच्यासाठी असलेला फक्त आशीर्वाद आहे. बापा, फक्त एकच विनंती तुला करतो, प्रभू आम्हा सर्वांवरती दया कर आणि तुझी शांती तू आम्हा सर्वांस दे. ही लहानशी विनंती, प्रार्थना धन्य तारणा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, यावेळेस आपल्या मंडळीतील काही सभासद आजारी आहेत आणि त्यांनी विशेष प्रार्थनेची विनंती केलेली आहे आणि म्हणून जे सर्व आजारी सभासद आहेत त्यांच्यासाठी यावेळेस आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूयात. हे आमच्या स्वर्गीय पित्या,
तू आमचा प्रिय बाप आहेस, आम्ही तुझे लेकर आहोत. तू आमच्यावर प्रीती करतोस आणि ह्या प्रीतीस्तव आम्हा प्रत्येकाला या जिवंतांच्या भूमीवर आत्तापर्यंत तू सुखी, समाधानी, आनंदी आणि निरोगी असे ठेवलेला आहेस. यावेळेस विशेष करून परमेश्वरा, आमच्या मंडळीतील जे सर्व सभासद आजारी आहेत यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. कारण प्रार्थना आणि रदबदली करावी अशी तू आम्हाला सूचना केली आहेस. आणि म्हणून परमेश्वरा, विशेष करून आमच्या मंडळीतील प्रिय पाळक साहेब रेव्हरेंड राजन पिल्ले पाळक साहेब यांच्यासाठी आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. प्रभू, त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना विशेष करून तुझ्या सेवेसाठी तू पाचारण केलंस आणि पवित्र नाम देवालय या ठिकाणी प्रभू याचकीय सेवा करीत असताना ती सेवा तू आशीर्वादित केलीस. होय प्रभू, त्याद्वारे मंडळीची उन्नती तू केलीस. आत्तापर्यंत त्या मंडळीला तू फलद्रूप केलंस. आणि परमेश्वरा, या तुझ्या सर्व सेवेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तसं प्रार्थना करतो परमेश्वरा, राजन पिल्ले पाळक साहेब, त्यांची पत्नी आहे आमची पाळकीनबाई, हे दोघंही उभय आजारी असताना प्रभू विशेष करून तुझ्या आरोग्य त्या हाताचा स्पर्श त्यांना तू करावा. परमेश्वरा, जे औषधोपचार त्यांच्यावर चालू आहे ते आशीर्वादित असे तू करावेस. त्यांच्या शरीरामध्ये असलेला सर्व प्रकारचा अशक्तपणा, दुर्बलता तू नष्ट करावीस. आणि ह्या उभयतांनी पुरवत आरोग्यदान पाहून पुन्हा तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझी सेवा करावी, तुझं गौरव करावं, असा वेळ आणि प्रसंग तू दैनंदिन कृपेने घडून येऊ दे अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. प्रभू, त्यांचा मुलगा राहुल याच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू, तोही आजारी असताना विशेष करून प्रभू त्याला तू आरोग्यदान प्राप्त करून द्यावंस. जी सेवा त्याला तू नेमून दिलेली आहेस ती सेवा पूर्वत करण्यासाठी प्रभू त्याला तू सहाय्य पुरवावंस. त्याच्या शरीरामध्ये प्रभू तू बल द्यावंस, त्याला शक्ती द्यावीस. आणि प्रभू, या तरुणाला तुझ्या कृपाछत्राखाली ठेवावंस. यासाठी राजन पिल्ले पाळक साहेब, त्यांची पत्नी आमची पाळकीनबाई आणि राहुल पिल्ले या संपूर्ण पिल्ले परिवारासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, त्यांना तू आरोग्यदान द्यायचं स्पर्श करून त्यांना पुरवत आरोग्यदान दे असे आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आमच्या चर्चचे लीडर ब्रदर मोजेस गायकवाड आणि त्यांची प्रिय पत्नी वृषाली ह्या उभयतांसाठी प्रार्थना करतो. प्रभू, ते आजारी असताना आतापर्यंत त्यांना तू सांभाळस, तुझ्या कृपेमध्ये ठेवलंस. विशेष करून जे औषधोपचार त्यांच्यावर चालू आहेत ते आशीर्वादित आणि परिणामकारक तू केलेले आहेस. प्रभू, त्यांना तू आरोग्यदान देत आहेस. या तुझ्या सर्व दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो. प्रभू, अजूनही हवा असणारा प्रभू आरोग्यदान त्यांना तू द्यावंस, त्यांना तू सशक्त करावंस, सबल करावंस आणि त्यांना पूर्वत प्रभू तुझी मंडळीची सेवा करण्यासाठी त्याला तू उभं करावंस अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. ब्रदर मोजेस गायकवाड आणि त्यांची पत्नी वृषाली यांनाही प्रभू तू आरोग्यदान दे अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही प्रार्थना करतो ब्रदर सुभक्तिराज चांदणे या तुझ्या दासासाठी. प्रभू, त्याला तू उत्तम असं कौटुंबिक जीवन दिलंस, त्याला तू आशीर्वादित केलंस, त्याच्या सेवेमध्ये त्याचं तू सहाय्य करता झालास. प्रभू, गेल्या महिन्यामध्ये ते ॲडमिट असताना प्रभू तू त्यांची भेट घेतलीस, त्यांना तू आरोग्यदान दिलंस आणि त्यांना पूर्वत बरं केलंस म्हणून तुझे आभार मानतो. यावेळेस प्रार्थना करतो अजूनही हवा असणारं आरोग्यदान त्यांना तू दे आणि प्रभू त्यांनी सशक्त सबल होऊन पुन्हा एक वार तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझं गौरव करावं असं तू दयाने कृपेने घडवून येऊ दे. यावेळेस परमेश्वरा, तुझी दासी लीला पटेल यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. प्रभू, आतापर्यंत एक उत्तम आयुष्य त्यांना तू दिलंस, त्यांना तू दीर्घ आयुष्य केलंस, तुझ्या कृपेचा वरदहस्त त्यांच्यावर तू ठेवलास. विशेष करून प्रभू तुझ्या वचनामध्ये त्यांना तू पारंगत केलंस. प्रभू, यावेळेस जो काय त्यांना अशक्तपणा जाणवत आहे प्रभू त्यांना तू विशेष करून आरोग्यदायी हाताचा स्पर्श करावास, त्यांना तू बरं करावंस. आणि परमेश्वरा, तुझं वचन सांगतं त्याप्रमाणे विश्वासणाऱ्यांची प्रार्थना दुःख नाही तास बरे करते, त्या पूर्वत आरोग्यदान पावतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांचे पुढील जीवन तू आशीर्वादित करावंस अशा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो तुझे दास ब्रदर प्रमोद कांबळे यांच्यासाठी. प्रभू, हे आमचे ज्येष्ठ सभासद असताना प्रभू ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, त्यांची प्रकृती अजूनही प्रभू अत्यावस्था आहे आणि प्रभू त्यांची तू भेट घ्यावीस, त्यांना तू आरोग्यदान द्यावंस. विशेष करून परमेश्वरा, जे डॉक्टर्स त्यांच्यावर ट्रीटमेंट करत आहेत त्यांना तू बुद्धी चातुर्य द्यावंस आणि प्रभू त्यांनी आरोग्यदान पाहावं यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आतापर्यंत त्यांचं आयुष्य प्रभू जसं तू आशीर्वादित केलंस तसे त्यांच्या संगतीत हो. त्याचप्रमाणे प्रभू विशेष करून शोभा साळवे या आमच्या बहिणीसाठी प्रार्थना करतो. प्रभू, आतापर्यंत तुझ्या कृपेमध्ये त्यांना तू राखलंस, आतापर्यंत त्यांना तू आशीर्वादित केलंस. त्यांना आजारी असताना प्रभू त्यांची भेट तू घ्यावीस, त्यांना आरोग्यदान द्यावंस, त्यांचे औषधोपचार आशीर्वादित करावेस आणि प्रभू त्यांना विशेष करून आरोग्यदान प्राप्त करून द्यावं असे मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. यावेळेस प्रभू ज्या सर्वांसाठी मी प्रार्थना केलेली आहे त्यांना तू पूर्ण आरोग्यदान दिलंच आहे विश्वासाने मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे ज्यांची नावं आम्हाला ठाऊक नाहीत प्रभू त्यांची तू भेट घे. तुझे नेत्र प्रत्येकाला पारखत आहेत, त्यांच्या गरजा तू जाणतोस आणि सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पूर्ण परमेश्वर तू आहेस, तुझे आभार मानतो. हे सर्व मागणं धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.
प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तरवार. प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेतृत्व उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. कोण होतास तू, काय झालास तू, या विषयाच्या दुसऱ्या भागाकडे आज आपण येणार आहोत. गेल्या रविवारी देवाचा नाझीर शमशोन ह्याच्या जीवनाचा पूर्वार्ध आपण पाहिला. आता जो उत्तरार्ध आहे त्याकडे आपण येऊयात. काय झालास तू. देवाचा नाझीर शमशोन याने परमेश्वराला नवस केला होता आणि जन्मापासूनचा नवस होता. आणि आपल्याला ठाऊक आहे की जो देवाचा नाझीर होता त्याला 3 अटी पाळणं क्रमप्राप्त होतं, अनिवार्य होतं. आणि ते आपल्याला गणनाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 3 ते 6 या वचनामध्ये दिसतात. आणि त्या म्हणजे देवाच्या नाझीराने द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नये, त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नये आणि त्याने प्रेताजवळ जाऊ नये. ह्या 3 अटी देवाच्या नाझीराने पाळणं अनिवार्य होतं. परंतु आपण जर बारकाईनं पाहिलं तर शमशोन जो देवाचा नाझीर यांनी 3 अटी किंवा नियम मोडलेले आपल्याला दिसत आहेत. आपणास ठाऊक आहे, ज्यावेळेस जंगलातून जाताना गर्जना करत एक सिंह त्याच्याकडे आला, त्यावेळेस निहत्ता असताना त्याच्या तोंडात हात घालून त्या सिंहाला त्याने ठार केलं असं म्हटलेलं आहे. आणि मग काही दिवसानं त्या वाटेने जाताना त्या मारलेल्या सिंहाचा जो सांगाडा होता त्याच्यामध्ये मधमाशांनी एक पोळं केलेलं त्यांनी पाहिलं. आणि शमशोनाने जाऊन त्या पोळ्यातून काय मध काढलं आणि मध ते खाल्लं. अशा प्रकारे देवाच्या नाझीर पदाचा एक नियम त्याने मोडला. सिंहाचा सांगडा म्हणजे जे प्रेत आहे, जे अशुद्ध गोष्ट आहे, त्या ठिकाणी तो गेला, त्याला तो शिवला, त्यातलं मध त्यांनी काढून तो खाल्ला. देवाचा नियम त्यांनी मोडला, परंतु परमेश्वराने त्याला शासन केलं नाही. दुसरं आपण पाहतो, ज्यावेळेस तो तिम्ना या ठिकाणी गेला, त्या पलिष्ठी मुलीशी त्याने लग्न केलं. त्यावेळेस 7 दिवस त्यांनी लग्नाची मेजवानी दिली. आणि त्या काळच्या दिवसांमध्ये प्रत्येक लग्नाच्या मेजवानीमध्ये द्राक्षरसाचं सेवन केलं जात. आपणास ठाऊक आहे, योहानकृत शुभवर्तमान याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो, काना गावी एक लग्न होतं आणि तेथे येशू व त्याच्या शिष्यांना आमंत्रण होतं. आणि त्या लग्नामध्ये द्राक्षरस संपला आणि येशूने पाण्याचा द्राक्षरस केला. हे कथानक आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. सांगायचं तात्पर्य हे की त्या काळी लग्नाच्या मेजवानीमध्ये द्राक्षरसाचं सेवन करत असत. आणि अशा प्रकारे देवाचा नाझीर शमशोन त्याच्या लग्नाच्या मेजवानीमध्ये 7 दिवस द्राक्षरसाचं प्राशन त्याने केलं आणि देवाचा नियम त्यांनी मोडला, तरी परमेश्वराने त्याला शासन केलं नाही. आणि नंतर आपण पाहतो, दलीला नामक एका परिष्ठी मुलीच्या प्रेमात तो पडला आणि मग तिने त्याला गळ घातली. ह्या शमशोनाला तिने आपल्या मांडीवर झोपवलं आणि एका मनुष्याला बोलून त्याच्या डोक्यावरील केसांच्या 7 बटांचं मुंडन तिने केलं. त्यावेळेस शमशोन शक्तिहीन झाला. शमशोनाला डोक्याचं मुंडन केलं आणि अशा प्रकारे 3रा नाझीर पदाचा नियम त्याने मोडला. कधीही जन्मापासून मुंडन न केलेला शमशोन दलीलाने त्याचं डोक्याचं मुंडन करविलं. त्यावेळेस आपण पाहतो, ज्यावेळेस पहिले 2 नियम त्यांनी मोडले त्यावेळेस तो शक्तिहीन झाला नाही. परंतु ज्यावेळेस त्याच्या केसांचं मुंडन केलं गेलं त्यावेळेस मात्र शमशोन शक्तिहीन झाला. याचं कारण काय असावं? जेव्हा तो त्या सिंहाच्या सांगडेजवळ गेला, अशुद्धते शिवलं, त्यावेळेस तो शक्तिहीन झाला नाही. ज्यावेळेस तो वाहतो लग्नाच्या मेजवानीमध्ये त्याने द्राक्षरस प्राशन केला त्यावेळेस तो शक्तिहीन झाला नाही. पण ज्यावेळेस त्याच्या केसांचं मुंडन त्याने केलं त्यावेळेस मात्र शक्तिहीन झाला. याचं कारण काय? आणि ह्याचं प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर बहुतांश लोकांचं उत्तर हे असतं की शमशोनाची शक्ती त्याच्या केसांमध्ये होती आणि त्याचे केस कापल्यामुळे तो शक्तिहीन झाला, निर्बल झाला. हे कथानक आपल्याला संडे स्कूल पासून सांगण्यात आलेलं आहे.
की शमशोनाची शक्ती त्याच्या केसांमध्ये होती आणि त्याचे केस कापल्यामुळं तो निर्बल झाला किंवा शक्तिहीन झाला. परंतु प्रियानो, याचे उत्तर चुकीचं आहे. शमशोनाची शक्ती त्याच्या केसांमध्ये नव्हती. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो कुठेही असं लिहिलेलं नाही की शमशोनाची शक्ती त्याच्या केसामध्ये होती. ज्यावेळेस मनोहा आणि त्याची पत्नी यांना देवदूताने दर्शन दिलं त्यावेळेस तो त्यांना म्हटला, पहा, तू गर्भवती होशील, तुला एक मुलगा होईल आणि तो देवाचा नाझीर होईल आणि म्हणून जन्मापासून त्याच्या डोक्याला तू वस्त्रा लावू नको. हे अगदी सत्य आहे. परंतु त्याची शक्ती त्याच्या केसात असेल असं कुठंच देवदूत म्हटल्याचा उल्लेख आपल्याला पवित्र शास्त्रात आढळत नाही. त्याचप्रमाणे परमेश्वराने कधी असं उल्लेख केला हे देखील आपल्याला कधी सापडत नाही किंवा पवित्र शास्त्रामध्ये असं कुठं लिहिलेलं नाही. मग शमशोनाच्या आचार शक्तीचं रहस्य काय होतं? त्याची शक्ती जर त्याच्या केसात नव्हती तर मग कुठे होती हे देखील आपल्याला शोधणं महत्वाचं ठरेल. आणि ते पाहण्यासाठी हा शमशोनाने ज्यावेळेस आपल्या सामर्थ्याचा उपयोग केला, ज्यावेळेस आपल्या ताकदीचा वापर त्याने केला, त्यावेळेस नेमकं काय घडलं हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल शमशोनाच्या शक्तीचं रहस्य काय आहे. 3 घटना आपण असे पाहणार आहोत की ज्यावेळेस शमशोनं आपलं सामर्थ्य वापरलं आणि त्यामध्ये नक्की काय घडलं हे आपण पाहूयात. त्यातली पहिली घटना, तो जंगलातून जात असताना गरजणारा सिंह त्याच्या अंगावर धावून आला. त्यावेळेस शमशोनाने आपला हात त्याच्या जबड्यात घालून एक करडू फाडावं असं फाडलं असं म्हटलेलं आहे. पण ते कधी झालं? शास्ते याचा 14वा अध्याय आणि 6वं वचन. तेव्हा असं म्हटलंय, तेव्हा परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्यावर झडप घातली आणि शमशोनानं त्या सिंहाला एक करडू फाडावं असं त्याला फाडून टाकलं. दुसरा प्रसंग, ज्यावेळेस त्याने पलिष्ठ्यांना कोडं घातलं आणि कोड्याचं उत्तर त्याने दिलं त्यावेळेस शमशोन रागावला, संतापला. पुढचं वचन आम्हाला असं सांगतं, शास्ते याचा 14वा अध्याय आणि 19वं वचन. मग परमेश्वराच्या आत्म्याने एकाकी त्यावर झडप घातली. तो अश्कलोन या ठिकाणी गेला. त्याने 30 पलिष्ठ्यांना ठार केलं, त्यांना लुटलं आणि त्यांचे वस्त्र आणून ज्यांनी कोड्याचा उलगडा केला त्यांना ते दिलं असं आम्हाला वचन सांगतं. आणि शेवटी आपण पाहतो ज्यावेळेस त्यांनी 1000 सशस्त्र पलिष्ठ्यांना गाढवाच्या जबड्यानं ठार केलं त्यावेळेस आपल्याला दिसतं शास्त्याचा 15वा अध्याय आणि 14वं वचन. तेव्हा परमेश्वराच्या आत्म्याने एकाकी त्यावर झडप घातली आणि त्याला गाढवाचं नवं जबडं सापडलं आणि त्याने शमशोनाने 1000 पलिष्ठ्यांना ठार केलं असं म्हटलेलं आहे. ह्या तिन्ही वाक्यांमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो जेव्हा जेव्हा शमशोनाने आपल्या सामर्थ्याचा उपयोग केला एक वचनाचं साम्य आपल्याला तिन्ही घटनांमध्ये दिसतं आणि ते वचन हे, तेव्हा परमेश्वराच्या आत्म्याने एकाकी त्यावर झडप घातली आणि मग त्याने कार्य केलं. आणि म्हणून शमशोनाच्या सामर्थ्याचं रहस्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. जे आम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आलं ते शमशोनाचं सामर्थ्य त्याच्या केसातमध्ये नव्हतं. ते शमशोनाला सामर्थ्य देणारा तो परमेश्वराचा आत्मा जो त्यावर एकाकी झडप घालत होता त्यापासून त्याला ते सामर्थ्य प्राप्त होतं हे आम्ही प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. मग एक उलट प्रश्न आम्हाला पडतो, जर शमशोनाचं सामर्थ्य त्याच्या केसामध्ये नव्हतं तर मग केस कापल्यावरच तो शक्तिहीन का झाला हा देखील आम्हाला प्रश्न पडतो. ज्यावेळेस त्यांनी मध्यप्राशन केलं त्यावेळेस तो शक्तिहीन झाला नाही, परंतु ज्यावेळेस केस कापले गेले त्याच वेळेस तो शक्तिहीन का झाला? सगळ्यांचं उत्तर असं असतं की त्याचे लांब केस होते आणि ते कापल्यामुळे तो निर्बल झाला. प्रियानो, सर्वप्रथम शमशोनाचे केस लांब का होते हे देखील आपण बघणं महत्वाचं ठरेल. जे नाझीर होते त्यांच्यासाठी एक नियम लिहून दिला गेला होता आणि तो म्हणजे गणना याचा 6वा अध्याय आणि 5वं वचन. त्या ठिकाणी असं म्हटलंय, जितके दिवस देवाचा नाझीर परमेश्वराचा नवस पाळेल तितके दिवस त्यांनी आपल्या डोक्याचं मुंडन करू नये. परमेश्वराला वाहून घेण्याचा काळ संपेपर्यंत त्याने पवित्र राहावं आणि आपले केस वाढवू द्यावेत असा तो नियम होता. याचा अर्थ जर एखादा मनुष्य 30व्या वर्षी देवाचा नाझीर होण्याची शपथ त्यांनी वाहिली आणि पुढील 2 वर्ष जर तो देवाचा नाझीर राहिला तर 30 ते 32 या 2 वर्षामध्ये त्यांनी केस कापायचे नाहीत, ते केस वाढू द्यायचे हा तो नियम होता. परंतु शमशोनाच्या बाबतीत आपण वाचतो देवदूत येऊन मनोच्या पत्नीला म्हटला, तुला एक मुलगा होईल आणि तो जन्मापासून देवाचा नाझीर असेल.
जर तो जन्मापासून देवाचा नाझीर होता तर जन्मापासून त्याने आपले केस वाढवायचे, ते कापायचे नाहीत, हा नियम होता. आणि म्हणून जन्मापासून त्याचे केस जवळजवळ 20-22 वर्षाचा असूपर्यंत वाढत गेले आणि म्हणून त्याचे केस लांब होते. त्याचे केस लांब होते म्हणून त्याची शक्ती होती असं नाही. तो देवाचा नाझीर जन्मापासून होता आणि म्हणून जन्मापासून त्याच्या डोक्याला वस्त्रा लागला नव्हता. मग केस कापल्यावरच त्याची शक्ती नाहीशी का झाली? याचं रहस्य आम्हाला त्या गोष्टीमध्ये कळतं. त्या कथानकामध्ये असं म्हटलेलं आहे, मग दलीलाने त्याच्या केसाचं मुंडन केल्यावर तिने पलिष्ठी सैन्यांना बोलवलं आणि मग ती शमशोनास म्हटली, शमशोना उठ, पलिष्ठी लोक आले आहेत. त्यावेळेस शमशोन जागा झाला आणि आपण उठून हातपाय झटकू असं त्याला वाटलं, परंतु परमेश्वराने त्याला सोडलं आहे याची त्याला कल्पना सुद्धा नव्हती, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. तो शक्तीहीन का झाला? त्याचे केवळ केस कापल्यामुळे नाही, तर परमेश्वराने त्याला सोडला आहे. ह्या कारणामुळे तो शक्तीहीन झाला, हे आम्ही इथं समजून घेणं महत्वाचं आहे. तो निर्बल झाला, अशक्त झाला, कारण आतापर्यंत त्याचं सान्निध्य असणारा परमेश्वर त्याने आपलं सान्निध्य, आपला अभिषेक शमशोनापासून काढून घेतला होता. जो सामर्थ्य देणारा परमेश्वराचा आत्मा तो शमशोनापासून निघून गेला होता आणि म्हणून शमशोन शक्तीहीन झाला, हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे. जखर्या संदेष्टा म्हणतो, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण माझ्या आत्मेने कार्यसिद्धी होईल. प्रियानो, शमशोनाची शक्ती त्याच्या केसांमध्ये नव्हती, तर जो त्याचा आत्मा त्याच्यावर कार्य करत होता, आत्मेने झडप घातल्यानंतर शमशोन शक्तिवान होत होता, हे आम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. प्रियानो, परंतु तरी शमशोनाची एक मोठी समस्या अशी होती, त्याला स्वतःला असं वाटत होतं की माझी शक्ती माझ्या केसांमध्ये आहे आणि म्हणून स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या कर्तृत्व आणि धडाडीवर हा शमशोनाचा अहंकार त्याला होता. मी कोणीतरी सामर्थ्यशाली सम्राट आहे याचा त्याला अभिमान आणि अहंकार होता, या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. पण ज्या वेळेस त्याच्या केसाचं मुंडन केलं गेलं त्यावेळेस शमशोनाला एक गोष्ट समजून आली, जे अचाट आणि अलोट सामर्थ्य ते माझ्यामध्ये नाही, माझ्या शरीरामध्ये नाही, तर परमेश्वराचा आत्मा जो माझ्यावर झडप घालतो त्याच्याद्वारे सामर्थ्य प्रगट होतं. हे रहस्य आता शमशोनाला कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो मरणाच्या शेवटल्या क्षणामध्ये हा शमशोन परमेश्वराकडे विनंती करतो. तो म्हणतो, हे प्रभू परमेश्वरा, आता एकदाच माझी आठवण कर आणि मला फक्त एकदाच बळ दे, अशासाठी की ह्या पलिष्ठांनी माझे काढलेल्या डोळ्यांबद्दल मला एकदाच त्यांचा बदला घेता यावा. शमशोनाला कळून आलं, सामर्थ्य त्याच्या केसामध्ये नसून त्या पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य आहे की जो त्याच्याद्वारे कार्य करत होता. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेस सैतान आमचे डोळे आंधळे करतो, हो, या जगिक आकर्षणाला भुलून ह्या शमशोनाप्रमाणे आमचे आध्यात्मिक डोळे आंधळे होतात आणि आम्ही पापामध्ये बांधलं जातो, त्यावेळेस प्रार्थना एक असं साधन आहे की आम्ही परमेश्वराकडे विनवणी केली तर तो आम्हाला सामर्थ्य पुरवतो. प्रत्येक वेळेस आपण पाहतो ज्या ज्या वेळेस शमशोनाने प्रार्थना केली, देवाने त्याची प्रार्थना ऐकली आहे. प्रियानो, आपण आता पाहतो ज्या वेळेस दलीलाने शमशोनाचं केसाचं मुंडन केलं आणि त्याला उठवलं, शमशोन जागा झाला व त्याला वाटलं पूर्वीप्रमाणेच आपण आता हातपाय झटकू आणि पलिष्ठांना ठार करू. कारण आतापर्यंत शमशोन सर्वतोपरी पलिष्ठांवर भारी पडला होता. त्याने केवळ गाढवाच्या जबड्याने 1000 सशस्त्र पलिष्ठांना ठार केलं होतं आणि म्हणून प्रत्येक वेळीस परमेश्वर त्याच्या बाजूने लढत असत आणि शमशोन प्रत्येक पलिष्ठांना पराभूत करत असत. ह्या यशाची धुंदी शमशोनाला चढली होती. हो, ह्या विजयाची नशा त्याला आली होती आणि म्हणून प्रत्येक वेळेस आपण विजय होऊच असा गैरसमज शमशोनाचा झाला होता. शमशोन हा देवाचा नाझीर, परंतु नाझीरपणाचे सर्व वचन त्याने मोडलं होतं. देवाची आज्ञा मोडून वारंवार तो पापात पडत होता. अनेक स्त्रियांशी त्याचा संबंध आला होता. तरीही ज्यावेळेस आपण लढाई करू त्यावेळेस प्रत्यक्ष परमेश्वर आम्हाला सहाय्य करेल, माझ्या बाजूने तो लढेलच असा आत्मविश्वास शमशोनाचा होता. परंतु तो खोटा ठरला. एक दिवस असा आला की परमेश्वर त्याला सोडून दिलं. प्रियानो, परमेश्वर ज्यावेळेस आमच्यावर कृपा करतो त्यावेळेस हाच एक फार मोठा धोका त्या कृपेचा असतो. परमेश्वर आमच्यावर कृपा करतो, आमच्यावर दया करतो, आमच्या पापांची क्षमा करतो, परंतु त्याला न जुमानता दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आचाराने, विचाराने, उच्चाराने आम्ही पाप करत राहतो.
आम्ही मार्गभ्रष्ट होतो, जगाच्या आकर्षणाला भुलून आम्ही जगी गोष्टीमध्ये गुरफटून जातो, सैतानाच्या जाळ्यामध्ये आम्ही फसतो आणि आम्हाला असं वाटतं परमेश्वर प्रत्येक वेळेस आमचा सहाय्यकर्ता होईल, आमच्यावर तो कृपा करेल. प्रियानो, परमेश्वर आमची इच्छा आणि आमची योग्यता यापेक्षा अधिक आणि अधिक गोष्टी आम्हाला देतो, सत्य आहे. आमचं जीवन तो आशीर्वादित करतो, परंतु हे सर्व किती दिवस चालणार? शमशोनाकडे पहा, एक दिवस असा येतो की परमेश्वर आम्हाला सोडून जातो, परमेश्वर आपली कृपा आमच्यापासून काढून घेतो. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 6वं वचन, त्या ठिकाणी असं म्हटलंय, ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्यांना तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्यांना तो फटके मारतो. जर परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो असा तुमचा विश्वास आहे तर तो तुम्हाला शिक्षा करणार, कारण त्याचं वचन आम्हाला असं सांगतं. जर तो तुम्हाला तुमचा पुत्र किंवा कन्या म्हणून स्वीकारत आहे तर तो तुम्हाला फटके मारणार. इब्री 12:6 मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो, तुमचा स्वीकार तो करतो, तर मग तुमच्यावर संकट येतात, तो तुम्हाला फटके मारतो. याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये अनेक संकट, अडीअडचणी, पेच प्रसंग, अपघात, एखादा आजार, आर्थिक ओढाताण, या सर्वातून आम्ही जात असतो, कारण परमेश्वराचा आमच्या जीवनाविषयी एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे आम्ही त्याच्या सन्मार्गामध्ये चालावं. त्याचं जे सामर्थ्यशाली आश्रय, त्या आश्रयाला आम्ही असावं. त्याचं प्रीतीचं, दयेचं आणि कृपेचं जे वेष्टन आहे, त्या वेष्टनामध्ये आम्ही सुरक्षित असावं. म्हणून आम्हाला तो शिक्षा करतो, वेळीच आम्हाला तो फटके मारतो, कारण तो आमच्यावर प्रीती करत असतो. परंतु ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्यानं जर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, जर आम्ही त्याविषयी निष्काळजी राहिलो, गाफील राहिलो, जर आम्ही मन मानेल तसं वागत राहिलो, होय आम्ही पापात दलदलीत फसत राहिलो, तर मग एक दिवस असा येतो की तो परमेश्वर तुमच्या बाबतीत आपले दोन्ही हात वर करतो. याचा अर्थ परमेश्वर तुम्हाला हवाली करतो, परमेश्वर तुमची जबाबदारी घेण्याचा तो सोडून देतो आणि परमेश्वर म्हणतो, आता तुझ्या मनात येईल तसं तू चाल, तुला वाटेल त्या मार्गाने तू जा, मी तुझ्याविषयी आता जबाबदारी कोणती घेणार नाही. आणि लक्षात ठेवा प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही जीवनाच्या अशा वळणावर असाल ते तुमचं सर्वात धोकादायक वळण असतं, कारण त्यानंतर तुमच्या भावी काळामध्ये भयंकर अंधकार आणि अग्नीचं सरोवर हे निश्चित आहे. जर परमेश्वराने तुमच्या बाबतीत हात उंच केले असतील तर त्यासारखी भयावह आणि भीतीदायक स्थिती अजून कुठली नाही. असे ख्रिस्ती विश्वासणारे, ज्यांना परमेश्वराने वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे, ज्यांच्याविषयी परमेश्वराने हात वर केलेले आहेत, त्यांची स्थिती आपल्याला रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 8व्या वचनात दिसते. त्यामध्ये संत पौल त्या ठिकाणी लिहितो, जे सर्व अनितीने आपले सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर आणि अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून येतो. आणि असे लोक जे देवाविषयी गाफील आहेत, निष्काळजी आहेत, ज्यांनी देवाच्या कडे दुर्लक्ष केलेलं आहे, अशा लोकांना देव 3 गोष्टींच्या स्वाधीन करतो. त्या कोणत्या आपण लक्षपूर्वक ऐकूयात. त्याचं पुढचे वचन आम्हाला सांगतं, मग अशा जणांना देव सर्व प्रकारच्या अशुद्धतेच्या स्वाधीन करतो. प्रत्यक्ष सर्वसमर्थ देव अशुद्धतेच्या स्वाधीन करतो. पुढे असं म्हटलंय, अशा लोकांना देव सर्व प्रकारच्या दुर्वासनांच्या स्वाधीन करतो. आणि त्याच्या पुढे असं म्हटलंय, असे जे अनितीचे लोक आहेत त्यांना देव अनुचित कर्मे करणाऱ्या विपरीत आत्म्याच्या स्वाधीन करतो. हा देव जो आतापर्यंत तुम्हाला संरक्षण देत आला होता, तुम्हाला शिक्षा करत होता, तुम्हाला फटके मारत होता, आता हा स्वतः देव जे त्याच्या इच्छेविरुद्ध वागतात त्यांना सर्व प्रकारची अशुद्धता, सर्व प्रकारच्या दुर्वासना आणि अनुचित करणारा जो विपरीत आत्मा आहे याच्या स्वाधीन तो करतो. आणि तो सर्वात भयानक असा दिवस असेल. शमशोनाकडे पहा, वेळोवेळी परमेश्वर त्याला धोक्याचा इशारा देत होता, तरी शमशोन त्याच्याविषयी गाफील राहिला, तो पापाशी खेळत राहिला आणि हे त्याचं दुर्भाग्य आहे. डोंट प्ले विथ सिन बिकॉज देन यू आर प्लेइंग विथ फायर. प्रियानो, पापाशी खेळणं म्हणजे आगीशी खेळण्यासारखं आहे, तुम्हाला भाजल्याशिवाय राहणार नाही. शमशोनाकडे पहा, वेळोवेळी दिलेल्या परमेश्वराचा धोक्याचा इशारा हा त्यांनी मानला नाही, तो पापाशी खेळतच राहिला.
पापाशी खेळू नका, तुम्ही भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा सैतान जो आहे तो अतिशय धूर्त आहे. तो काय करतो, तो आम्ही जे ख्रिस्ती विश्वासणारे आहोत ते आम्हाला देवाच्या वचनाविषयी गाफील करतो. देवाचं वचन बदलून तो आम्हाला सांगतो. देवाच्या वचनाचा धचमा करण्यात सैतान फार धूर्त आहे. उदाहरण पाहायचं झालंच तर आपण एदेन बागेमध्ये जाऊयात. परमेश्वराने आदाम जो पहिला मानव याला निर्माण केलं आणि एदेन बागेमध्ये त्याला ठेवून परमेश्वराने आदामाला एकच आज्ञा दिली. ती आज्ञा आपण लक्षपूर्वक ऐकूयात. परमेश्वर आदामास म्हटला, या एदेन बागेतील कुठल्याही झाडाचं फळ तू यथेच्छ खा, फक्त झाडाच्या मध्यभागी असलेल्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस. ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. इतक्या सरळ सोप्या शब्दामध्ये परमेश्वराने एक आज्ञा आदामाला दिली. आता ह्या वचनाचा पालट सैतानाने कसा केला आपण नीट ऐकूयात. त्यामध्ये सर्प हा सर्वात धूर्त प्राणी होता, म्हणून सैतान सर्पामध्ये शिरला. आणि उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि पहिलंच वचन, सर्प हवेला किंवा स्त्रीला म्हणाला, ह्या बागेतील कुठल्याही झाडाचं फळ खाऊ नको असं परमेश्वराने तुम्हाला सांगितलं, हे खरं आहे का? पहा सैतान त्या ठिकाणी काय म्हणतो. जे परमेश्वराने सांगितलं त्याच्या अगदी उलट सांगून हवेच्या मनामध्ये त्याने शंका किंवा गोंधळ निर्माण केला आहे. कुठल्याही झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका असं परमेश्वराने तुम्हाला सांगितलंय, खरं आहे का असं सैतान सांगून तिच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करत आहे, एक गोंधळ निर्माण करत आहे. पुढे तो काय म्हणतो, जर तुम्ही हे फळ खाल्लं तर तुम्ही मरणार नाही. स्पष्टपणे असं तो म्हणत आहे. परमेश्वराने आदामाला सक्त ताकीद दिली होती, ज्या दिवशी तू हे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आणि सैतान या ठिकाणी हवेला सांगत आहे, तुम्ही हे फळ खाल्लं तर तुम्ही मरणार नाही, उलट तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवा समान बऱ्या वाईट जाणणारे व्हाल. असं सर्प तिथे भुरळ घालत आहे. असं सांगून देवाच्या वचनाची धार त्याने बोथट केली. देवाच्या वचनाचे जे गांभीर्याने मर्म आहे हे सैतान कमी केलं आणि म्हणून ही हवा मोहात पडून तिने ते फळ खाल्लं. आणि तुम्ही आणि मी जे ख्रिस्ती अनुयायी आहेत त्याविषयी सैतान हेच करतो. जे देवाचं वचन दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे त्या वचनाची धार करून तो आमच्या पुढे ठेवतो. ते देवाचं वचन बोथट करतो आणि म्हणून देवाच्या वचनाचं मर्म किंवा गांभीर्य आम्हाला समजून येत नाही. हा सैतानाचा धूर्तपणा आम्ही लक्षात घेतला पाहिजे. उदाहरणार्थ रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 23वा वचन स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हटलंय, पापाचं वेतन मरण आहे. पण सैतान आम्हाला काय सुचवतो, होय पापाचं वेतन मरण आहे खरं, पण तू एक लक्षात घे, आमचा परमेश्वर कृपाळू आहे, कनवाळू आहे, तो क्षमाशील बाप आहे. आणि म्हणून तुम्ही जरी पाप केलं तरी तो क्षमा करणार, ह्याची तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जरी पाप केल्यानंतर क्षमा मागितली तर तो क्षमा करायला तयार आहे, कारण तो कनवाळू आहे, कृपाळू आहे, मंद क्रोध आहे, दयामय आहे. आणि म्हणून पाप केले तर काय हरकत आहे असं आम्हाला सुचवायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून देवाचं वचन जे म्हणतं पापाचं वेतन मरण आहे याचं गांभीर्य लक्षात न घेता आम्ही थोडंसं दाफील होतो, थोडं निष्काळजी होतो आणि पाप आम्ही करतच राहतो. सैतान आम्हाला भुरळ घालून त्या देवाच्या वचनाची धार तो कमी करतो. पापाचं वेतन मरण आहे पण याचं गांभीर्य आमच्या लक्षात येत नाही. तो म्हणतो देव कनवळू आहे आणि कृपाळू आहे. होय देवाने सांगितलेलं आहे, पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके मी तुमचे अपराध तुमच्यापासून दूर करणार आहेत. मग अजून की पाप करायला काय हरकत आहे असं सुचवायचा सैतान प्रयत्न करून धूर्तपणे तो आमच्यापासून देवाच्या वचन काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो. शमशोन ज्यावेळेस रानात गेला आणि रानात जात असताना गर्जना करीत एक जंगली सिंह त्याच्यावर धावून आला, त्याच्या अंगावर चालून आला. त्यावेळेस असं म्हटलं आहे, तो निहत्ता असताना त्याने आपला हात त्या सिंहाच्या जबड्यात घातला आणि करडू फाडावं तसं त्याला फाडून त्याला ठार केलं. परंतु या शमशोनाच्या जीवनामध्ये 2 सिंह आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शमशोनाच्या जीवनामध्ये 2 सिंह होते. एक जो दृश्य सिंह, जंगलात गेल्यावर जो जंगली सिंह त्याच्या अंगावर धावून आला, ज्याला त्याने ठार केलं, हा एक सिंह. परंतु देहाच्या वासनेने आसुसलेला एक दुसरा अदृश्य सिंह त्याच्या शरीरामध्ये वास करत होता. आणि हा अदृश्य देहाच्या वासनेचा सिंह त्या जंगली सिंहापेक्षा कितीतरी भयंकर होता, कितीतरी भयानक होता. कारण
त्या जंगली सिंहाला शमशोनाने आपल्या हाताने ठार केलं, पण त्याच्या शरीरामध्ये वास करणारा तो देहाच्या वासनेचा सिंह, त्याने शमशोनाला फाडून टाकलं, त्याला उद्ध्वस्त केलं आणि त्याला नाशास कारणीभूत ठरलं. हे मी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृश्य जंगली सिंहापेक्षा तुमच्या शरीरामध्ये वास करणारा जो अदृश्य देहाच्या वासनेचा सिंह आहे तो अधिक भयंकर आणि भयानक आहे. हे मी या ठिकाणी लक्षात घेऊया. शमशोनाकडे पाहूया. कल्पना करा की तुम्ही जंगलातून चाललेला आहात आणि एक सिंह, जंगली सिंह जर तुमच्या पुढे आला तर तुम्ही काय कराल? मला ठाऊक आहे मी काय करेल. त्या सिंहापासून मी जीव घेऊन पळेल, कारण मला माहिती आहे त्या सिंहाचा मी सामना करू शकणार नाही. तो मला येऊन गिळंकृत करणार हे मला पूर्ण ठाऊक आहे. आणि म्हणून जंगली सिंहापासून मी जीव घेऊन पळेल. परंतु त्या जंगली सिंहापेक्षा तुमच्या शरीरामध्ये जो देहाची वासना, डोळ्याची वासना, देहाची फुशारकी, हे सर्व जो भयंकर सिंह तुमच्या शरीरामध्ये वास करतो तो त्यापेक्षा कितीतरी भयंकर आहे. याची तुम्हाला कल्पना आहे का? याचं गांभीर्य तुम्ही ओळखलेलं आहे का? तुमच्या शरीरामध्ये वास करणारा जो देहाचा सिंह आहे याच्यापासून पळून जाण्याची तुमची तयारी झालेली आहे का? आपल्या मनाचं आत्मपरीक्षण करून स्वतःला तुम्ही उत्तर द्या. या सिंहाविषयी संत पौल आपला तरुण सहकारी तिमोथी याला 2 तिमोथी याचा 2 अध्याय आणि 22व्या वचनामध्ये तो लिहितो, तरुणपणाच्या सर्व वासनांपासून दूर पळ, तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ, असं तो म्हणत आहे. प्रियानो, या ठिकाणी आणखी एक प्रश्न विचारू इच्छितो. तुमचा शत्रू जो सैतान आणि तुमच्या देहाची जी वासना आहे याच्यामध्ये अधिक सामर्थ्यशाली किंवा भयंकर कोण आहे? तुम्हाला अधिक कोणाची भीती वाटते? सैतानाची तुम्हाला अधिक भीती वाटते का जी देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी ह्याची तुम्हाला अधिक भीती वाटते? बहुतांश लोक उत्तर देतात आम्ही सैतानाला अधिक घाबरतो. होय, सैतान हा अधिक शक्तिशाली आहे, आमचा हाडवैरी आहे आणि म्हणून हे वासनांना आम्ही काबूत करू शकतो, पण सैतानाला आम्ही घाबरतो, असं बऱ्याच जणांचं मत आहे. पाहूयात पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं. याकोब त्याच्या पत्रामध्ये 4 अध्यायाच्या 7व्या वचनात तो म्हणतो, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. सैतान तुम्हापासून पळून जाईल असं याकोब म्हणतो. आणि म्हणून आम्ही सैतानाला घाबरण्याचं काही कारण नाही. देवाच्या अधीन व्हायचं आणि सैतानाला अडवायचं, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. कारण प्रियानो, सैतान पराभूत झालेला आहे याचा विसर आम्हाला नेहमी पडतो. 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस कालवरी टेकडीवर जगाचं पापहरण करणारा देवाचा कोकरा ज्यावेळेस मरण पावला, त्याने आपलं देहार्पण केलं, नंतर मरणातून पुनरुत्थित झाला, त्याच क्षणाला सैतान पराभूत झाला होता. आणि म्हणून सैतानाला कुठले घाबरण्याचं कारण नाही, कारण तो पराभूत झालेला आहे. रोमकरास पत्राचा 16वा अध्याय 20 वचन आम्हाला सांगतं, शांतीचा देव सैतानाला लवकरच तुमच्या पायाखाली तुडवेल. सैतानाची जागा आमच्या पायाखाली आहे आणि म्हणून ज्याला भ्यायचं त्याला आम्ही भीत नाही, सैतानाला मी घाबरतो. परंतु तो संत पौल करंथीकरास पहिलं पत्र याचा 6वा अध्याय आणि 8व्या वचनात तो म्हणतो, जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढ. जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढ. सैतानापासून पळ काढ असं म्हणत नाही, सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. पण जार कर्माचा प्रसंग आला तिथून पळ काढ, तिथं थांबू नकोस. त्याला घाबरलं पाहिजे. लक्षात घ्या प्रियाने, आम्ही कशाला घाबरलं पाहिजे? त्या योसेफाकडे नीट पहा. हा 17 वर्षाचा तरुण योसेफ पोटिफरच्या घरामध्ये गुलाम म्हणून आलेला आहे. पोटिफराच्या बायकोची वाकडी नजर या योसेफावर गेली आणि त्याने आपल्याबरोबर अनैतिक संबंध ठेवा म्हणून रोज ती त्याला गळ घालू लागली. तेव्हा योसेफाने काय केलं? योसेफाने आपली बाह्य वस्त्र टाकून त्या ठिकाणी तो पळून गेला असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी तो थांबला नाही. थांबला असता तर संपला असता. आणि त्या खोलीतून तो पळाला म्हणून तो वाचला. आणि म्हणून सर्व तरुणांना या ठिकाणी माझं आव्हान आहे, कुणाला घाबरायचं आणि कुणाला घाबरायचं नाही हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे सैतानाला घाबरू नका. सैतानाचा पराभूत झालेला आहे, त्याला अडवा म्हणजे तो पळून जाईल. पण जार कर्माला घाबरा, जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. फ्ली फ्रॉम सेक्शुअल इमॉरॅलिटी. मराठीमध्ये पळ म्हटलंय, पण इंग्लिशमध्ये फ्ली म्हटलंय. फ्ली याचा अर्थ जीव घेऊन पळा. ज्या वेळेस तुमच्यावर जार कर्माचा प्रसंग येईल त्यावेळेस जीव घेऊन पळा. प्रियानो, याचं महत्व देवाचा सेवक संत पौल
जो महान संत पाऊल याला देखील उमगलं होतं आणि म्हणून फार कटाक्षाने तो एक गोष्ट आम्हाला सांगत आहे. या पाऊलाकडे नीट निरखून पहा. 30व्या वर्षी शौलाचा पौल झाला आणि त्या दिवसापासून ख्रिस्तासाठी अविरतपणे परिश्रम करून खस्ता खाणारा, छळ सहन करणारा असा पौल. ह्या ख्रिस्तासाठी त्याने अनेक संकट सोसले, अनेक जीव घेण्या प्रसंगातून तो बाहेर आला. ख्रिस्तासाठी त्याने अनेक ठिकाणी सुवार्थ सांगितली, अनेक मंडळीची स्थापना त्यांनी केली. ह्या पौलाने पवित्र शास्त्रातील 13 पत्र लिहिलेले आहेत की ज्याचा अभ्यास आज देखील आपण करतो. ख्रिस्तासाठी अनेक छळ त्याने केलेला, सहन केलेला आहे. अशा प्रकारे तब्बल 30 वर्ष अविरतपणे रात्रंदिवस ख्रिस्तासाठी सुवार्थ सांगत त्याच्यासाठी आपलं जीवन अर्पण करणारा संत पौल वयाच्या 65व्या वर्षी करंथीकरास एक पत्र लिहितो आणि त्या पहिल्या पत्रात 9व्या अध्यायाच्या 27व्या वचनात तो म्हणतो, मी आपलं शरीर कुदळतो आणि त्याला आपलं गुलाम करून ठेवतो. असं न केल्यास मी जो दुसऱ्यांना घोषणा करणार तो मी न पसंतीस उतरलेला असा ठरव. 65 वर्षाचा संत पौल 30 वर्ष ख्रिस्तासाठी कार्य केलेलं आहे, मंडळीची स्थापना केली आहे, पत्र लिहिलेले आहेत. हा संत पौल म्हणतो, मी आजही आपल्या शरीराला कुदळतो आणि त्याला आपला गुलाम करून ठेवतो. ह्या पौलाला आपल्या शरीराचं मर्म कळालं होतं. आपल्या शरीराचा दास केल्याशिवाय, त्याला आपलं गुलाम केल्याशिवाय, देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी ही ठार मारल्याशिवाय मला सार्वकालिक जीवनात जाऊ शकत नाही. हे रहस्य संत पौलाला कळालं होतं आणि म्हणून 65व्या वर्षी तो लिहित आहे, मी आपल्या शरीराला कुदळतो, त्याला आपलं दास करून ठेवतो. इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे, आय टेल माय बॉडी व्हॉट इट शुड डू अँड नॉट व्हॉट इट वॉन्ट्स टू डू. माझ्या देहाने काय केले पाहिजे मी त्याला सांगतो, त्याला पाहिजे तसं तो करत नाही. याचा अर्थ काय? तो म्हणतो, माझे डोळे कुठेही भरकटत नाहीत, वाटेल ते पाहत नाहीत, तर माझ्या डोळ्यांनी काय पाहायचं हे मी माझ्या डोळ्यांना सांगतो, तो आदेश मी त्यांना देतो. माझी जीभ वाटेल ते अभद्र, वाचाळ, अमंगळ काहीतरी बोलत नाही, कुणाची निंदा नालस्ती करत नाही, कुणाला शिवाशाप देत नाही. माझ्या जिभेने काय बोलायचंय मी माझ्या जिभेला सांगतो. माझे हात वाटतं तसं त्याप्रमाणे चालत नाहीत, या हाताने काय करायचं हा आदेश मी त्यांना देतो. माझे पाय कुठल्याही वान मार्गाला जात नाही, मार्गभ्रष्ट होत नाहीत. माझ्या पायाने कुठं जायचं हा आदेश मी माझ्या पायाने देतो. मी माझं शरीर कुदळतो म्हणजे ठेचतो आणि मी माझ्या शरीराला दास करून ठेवतो, गुलाम करतो. पौलाचं शरीर त्याचं गुलाम झालं होतं, त्याने आपल्या शरीराला पूर्ण काबू मिळवला होता आणि म्हणून आजच्या तरुणांना आव्हान आहे, या 21व्या शतकातील भयानक वेगानं नाशाकडे जाणाऱ्या अंधकारमय जगामध्ये तुम्ही ख्रिस्ती तरुण म्हणून जगत असताना आपल्या शरीराला तुम्ही गुलाम करून ठेवलं पाहिजे. तुम्ही आपल्या शरीराला कुदळलं पाहिजे, त्याला आपलं दास केलं पाहिजे. कारण पदोपदी तुम्हाला मोहपाश आहेत, पदोपदी सैतान जाळं टाकून आहे, पाप तुमचं वाट पाहत आहे. आणि म्हणून लक्ष द्या प्रियानो, तरुणांनो, तरुणींनो, तुम्ही ख्रिस्ती आहात, ख्रिस्ताला शोभेल असं आचरण तुम्ही ठेवा. संत पौलाचे वचन आपल्या अंतकरणावर करून ठेवा. 1 कोरिंथ 9:27, मी आपलं शरीर कुदळतो, त्याला आपलं दास करून ठेवतो. असं न केल्यास मी जो दुसऱ्यांना भाषण देणार आहे तो स्वतः पसंतीस न उतरलेला असं ठरेल. विशेष करून आज माझ्या तरुणांना आव्हान आहे, प्रियानो, तुम्ही या भयानक आकर्षक जगामध्ये राहतात. पदोपदी सैतानानं आपलं जाळं टाकलेलं आहे, मोहपाश तुमची वाट पाहत आहे आणि म्हणून पाप अगदी आमच्या जवळ असतं. लक्षात ठेवा, आम्ही पापी मनुष्य आहोत, पापाकडे आमची प्रवृत्ती आहे आणि म्हणून प्रत्येक पाऊल तुम्ही जपून टाकलं पाहिजे. काईन आणि हाबेल यांची गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहे. दोघांनी अर्पण वाहिलं. हाबेलाचं अर्पण परमेश्वराने स्वीकारलं, काईनाचं अर्पण याचा आदर परमेश्वराने केला नाही. तेव्हा काईन हा थोरला भाऊ, पण हा आपल्या भावावर संतापला आणि रागावला. त्याच वेळेस परमेश्वराने कायनाला एक धोक्याचा इशारा दिला. परमेश्वर कायनाला म्हटला, कायना तू का संतापलास? पहा, पाप दाराशी टपून आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करिता आत्ताच त्याला दाबात ठेव. फार महत्वाचं वचन आहे प्रियानो. परमेश्वर त्याला सांगत होता, पाप तुझ्या अंतकरणाच्या दाराशी टपून आहे, तू दार उघडताच पाप झडप घ्यायला तयार आहे, त्याचा रोग तुझवर आहे.
होय, रोख लावून तो तुझ्याकडे पाहत आहे. कशासाठी? तर तू जर त्याला दाबात ठेवलं नाही, तो येऊन तुला गिळंकृत करेल. आणि म्हणून ह्या पापाकडे लक्ष दे. प्रियानो, पापाचा रोग तुमच्यावर आहे याचा अर्थ काय? हे पाप तुमच्या अंतःकरणाच्या दाराशी दबा धरून बसलेला आहे. कधी तुम्ही ते दार उघडता, त्याला संधी मिळते, आणि कधी तुमच्यावर ते गिळंकृत करतं. यासाठी पाप टपून राहिलेला आहे. तुम्ही टीव्हीवर नॅशनल जॉग्राफिक हे एक चॅनल तुम्ही पाहत असाल, आणि त्यामध्ये जे जंगली जनावर असतात त्यांच्याविषयी एक माहितीपट दिला जातो. आणि त्यामध्ये एक सिंह एका हरणाची शिकार कसं करतो हे फार उत्कृष्टपणे दाखवलं जातं. आणि त्यामध्ये आपल्याला दिसतं, हा हरणाचा कळप हिरव्याचार कुरणात चरत असतो. या हरणांना कुठलीही जाणीव नसती किंवा कल्पना नसती की कुठेही धोका आपल्या आसपास आहे. आणि त्या कळपाच्या जवळच त्या गवतातून एक सिंह एका हरणावर दबा धरून बसलेला असतो. त्या सिंहाचा रोग त्या हरणावर असतो. आणि तो काय पाहत असतो? कधी मला संधी मिळेल आणि त्या हरणावर झडप घालून त्याला मी गिळंकृत करेल, ह्याची वाट तो सिंह पाहत असतो. आणि त्याला संधी मिळताच तो धाव घेतो, एखाद्या हरणावर झडप घालतो आणि त्याला आपलं भक्ष्य करतो, आणि त्याला घेऊन तो निघून जातो. प्रियानो, पाप तुमच्या दाराशी टपून आहे. त्याचा रोग तुमच्यावर आहे. ते पाप दबा धरून बसलेला आहे. कशासाठी? कधी तुम्ही त्याला संधी देता, आणि कधी तो तुम्हाला गिळंकृत करतो आणि तुमचं भक्ष्य बनतो, निघून जातो, तुम्हाला कळणार देखील नाही. आणि म्हणून लक्ष ठेवा, पापाला समजू नका. पापाशी खेळू नका. तुम्ही आगीशी खेळत आहात. डोंट प्ले विथ फायर. तुम्हाला पोळल्याशिवाय ते राहणार नाही. मग पलिष्ठ्यांनी शमशोनाला धरून त्याला साखरदंडाने बांधले, आणि पलिष्ठ्यांनी शमशोनाचे दोन्ही डोळे फोडून त्याला आंधळ केलं. देवाचा नाझीर शमशोन, शक्ती सम्राट, ओतप्रोत शक्तीने भरलेला हा देवाचा नाझीर, पलिष्ठ्याने त्याला आंधळ केलं. शमशोन आंधळा झाला. मग त्याला गजा येथे नेऊन त्याला काशांच्या बेड्याने बांधले, आणि तुरुंगात तो एखाद्या बैलाप्रमाणे धान्य दळू लागला. देवाचा नाझीर शमशोन एखाद्या बैलाप्रमाणे तुरुंगात तो धान्य दळू लागला. पण त्याचे मुंडन केल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. प्रियानो, शमशोनाच्या जीवनातील बहुतेक केवळ एकच हा सुखद प्रसंग होता. त्याचं मुंडन केल्यानंतर त्याच्या डोक्यावरचे केस पुन्हा वाढू लागले. अवर गॉड इज अ गॉड ऑफ सेकंड चान्स. पुन्हा एक वार देव त्याला संधी देऊ पाहत होता, कारण त्याच्या डोक्यावरचे केस पुन्हा एकदा वाढू लागले. परमेश्वर आम्हाला नेहमीच संधी देत असतो. जरी शमशोनाने परमेश्वराचा अवहेर केला होता, त्याच्या विरुद्ध घोर पातक त्याने केलं होतं, वेळोवेळी त्यांनी स्त्रियांशी संबंध ठेवला होता, नाझीरपणाचा नवस त्याने मोडला होता, तरी परमेश्वर त्याला आणखी एक संधी देऊ पाहत आहे. हे आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. शमशोनाकडे पहा. देवाच्या नाझीराचा नवस त्याने मोडला, देवाच्या विरुद्ध मार्गभ्रष्ट तो झाला, तरी परमेश्वर त्याला आणखी एक संधी देत आहे. तुम्ही आणि मी जे ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, प्रियानो, अंतर्मुख होऊन तुमच्या गत आयुष्याचं सिंहावलोकन करा. ह्या शमशोनाप्रमाणे आचाराने, विचाराने आणि उच्चाराने अनेक वेळा परमेश्वराविरुद्ध आम्ही घोर अपराध आणि पातक केलेले आहेत. होय, आम्ही मार्गभ्रष्ट झालेलो आहेत. त्याच्या आज्ञा आम्ही मोडलेल्या आहेत. अनेक वेळा सैतानाची गुलाम आम्ही झालेलो आहेत. हे सर्व जरी असलं तरी परमेश्वर पुन्हा एक वार आज तुम्हाला एक संधी देत आहे. बिकॉज अवर गॉड इज अ गॉड ऑफ सेकंड चान्स. शमशोन जरी घोर पातकी तरी पुन्हा त्याच्या डोक्यावरचे केस वाढू लागले. परमेश्वर त्याला एक संधी देऊ पाहत आहे. आणि म्हणून 2 करीन 5:17 मध्ये असं म्हटलेलं आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जे ख्रिस्तामध्ये आहेत ते सर्व नवी उत्पत्ती आहेत, कारण जुने ते होऊन गेले, पहा ते सर्व नवे झाले आहेत. शमशोनाप्रमाणे परमेश्वर आज आम्हाला देखील एक संधी देत आहे. जुनं ते होऊन गेलं, पापांची क्षमा मागून पश्चाताप करून ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती म्हणून आजपासून जगण्याचा आपण प्रयत्न करूयात. मग आपण पाहतो पलिष्ठी लोक आपला देव दागोन याच्या नावाचं जे मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये एक महायज्ञ अर्पून मेळा भरण्यासाठी ते सर्व त्या ठिकाणी एकत्रित झाले. त्या मंदिरामध्ये स्त्री पुरुषांची चिक्कार गर्दी झालेली आपण पाहत आहोत. आणि त्यावेळेस
ह्या आंधळ्या शमशोनाची थट्टा करण्यासाठी, त्याची चेष्टा करण्यासाठी शमशोनाला मंदिरामध्ये आणण्यात आलं. त्या दिवशी त्या मंदिराच्या गच्चीवर 3000 लोक शमशोनाची गंमत बघण्यासाठी एकत्रित झालेले आपण पाहतो. आणि त्यावेळेस अशा प्रकारे शमशोन हा दागोबाच्या मंदिराखाली सापडून मरण पावला. त्याने मरतेसमयी ठार मारलेले लोक त्याच्या साऱ्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते. अशा प्रकारे शमशोन या वादळी व्यक्तिमत्वाचा अंत झाला. त्याचे भाऊबंद त्या ठिकाणी आले आणि त्यांनी शमशोनाचा पार्थिव देह घेऊन त्याचा बाप मनोहा याच्या शेजारी त्याला कबरेमध्ये मूठमाती दिली. कोण होतास तू, काय झालास तू? देवाचा एक नाझीर, शक्तीने ओतप्रोत भरलेला शक्ती सम्राट शमशोन, त्याचा हा दुर्दैवी अंत झालेला आपण पाहतो. हा दुर्दैवी अंत आम्हाला बरंच काही शिकून जातो. प्रार्थना करूयात. प्रभू, आज तुझा दास शमशोन देवाचा नाझीर, परंतु त्याने तुझ्या विरुद्ध केलेलं पाप आणि त्यातून झालेला भयंकर परिणाम याविषयी आज आम्ही पाहिलेला आहे. प्रभू, आम्ही आमचं गत जीवनाचं सीमावलोकन करून आमच्या सर्व पापाबद्दल पश्चातापी अंतःकरणाने बघणं आणि अनुतप्त हृदयाने तुझ्याकडे येऊन इथून पुढे प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने चालण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो आहे. आमेन. किती गोड, किती गोड, किती गोड, किती गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाच्या फुले कडकडाटे. किती गोड, किती गोड, सहवास पुरे तव चरण तुझे आशू, सहवास पुरे तव यास स्वर्ग मग येशू. नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. रूपटी तुझी कोमटी मूर्ती बसलेली, उभीच माझ्या पुढे असो केली. ती उभीच माझ्या पुढे असो केली. किती गोड, किती गोड, किती गोड, किती गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाचा फुले कडकडाटे. किती गोड, किती गोड, तू प्रेम मूर्त, तू प्रेम, प्रेम तू देवा. प्रभु रूपायशी धरून येशू नावा. तू प्रेम मूर्त, तू प्रेम, प्रेम तू देवा. प्रभु रूपायशी धरून येशू नावा. मनाए वासना तुझ्या सहज
आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती, तुमची अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो, आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. हरी टेकताना लेकराला सुख फार, येशू पाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. आमेन. सर्वांना ख्रिस्तात सलाम. मी रोहन कांबळे माझं वक्तृत्व सादर करत आहे. आजचा विषय आहे कोविड-19 शाप की वरदान. नोआच्या काळात मानवाची दुष्टाई फार वाढली आहे असे परमेश्वराने पाहिले व जलप्रलयाने संपूर्ण मानवजातीचा नाश केला. युगाच्या समाप्तीच्या शेवटल्या दिवसात अशीच मानवाची दुष्टाई फार वाढली आहे, म्हणून परमेश्वराने कोविड-19 ही जगभरातून महामारीचा शाप या मनुष्य प्राण्यावर पाठविला, जेणेकरून दररोज हजारोंच्या संख्येने माणसे मरणमुखी पडत आहेत. परंतु संकट आम्हाला एक पश्चातापाची संधी देते, जेणेकरून आमच्यामध्ये एक संजीवन घडून येऊ शकते. तर आपण हे वरदान म्हणजे देवाने दिलेली एक संधी आहे असे आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ, निनवे शहराची दुष्टता जेव्हा परमेश्वरापुढे आली व त्याने त्या शहराचा नाश करायचे योजले, परंतु जेव्हा योनाने त्यांना त्यासंबंधी एक धोक्याचा इशारा दिला, तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली, उपास नेमिला, सर्वांनी गोडताट नेसले, देवाचा मोठ्याने धावा केला व इतकंच नव्हे तर ते आपल्या कुमार्गांपासून व जुलमांपासून ते मागे फिरले. कोविड-19 या जगभरातून महामारीतून जात असताना परमेश्वर आम्हाला आमच्या पापांपासून व कुमार्गांपासून मागे फिरण्याची संधी देत आहे. पेतराचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि 9वे वचन. प्रभू तुमचे धीराने सहन करीतो, कारण कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. आमचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वर आम्हाला आमच्या कुमार्गांपासून व आमच्यावर अरिष्टे आणतो. आम्हाला तो बिकट प्रसंग, संकटे व अडचणींद्वारे तो आम्हाला सावध करून
पुन्हा सन्मान गौरव आणतो. आम्हाला समृद्ध व संपन्न करण्यापूर्वी परमेश्वर आम्हाला प्रत्येकाला पारखून घेतो. स्तोत्रकर्ता दावीद याचा 66वा स्तोत्र आणि 10व्या वचनामध्ये तो म्हणतो, कारण हे देवा तू आम्हास पारखिले आहे, रूपे गाळतात तसे तू आम्हाला गाळून पाहिले आहे. तू आम्हाला जाळ्यात गुंतविले, तू आमच्या कमरेला भारी ओझे बांधिले. आम्ही अग्नीत व पाण्यात सापडतो तरी तू आम्हाला तिथून बाहेर काढून समृद्ध स्थळी आणले. प्रियांनो, समृद्ध स्थळाकडे जाताना संकटांना पार जावं लागतं, त्याशिवाय समृद्ध स्थळाकडे जाता येत नाही. तुम्ही येशूकडे निरखून पहा. फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्यायाचे 8वे आणि 9वे वचन. येशूने मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि जे सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. प्रथम काट्यांचा मुकुट, नंतर जीवनी मुकुट. प्रथम वधस्तंभावरील मरण, नंतर स्वर्गीय सिंहासन. कोविड-19 या जगभरातून महामारीतून जात असताना परमेश्वर आम्हाला एक संधी देऊ इच्छितो व रोमकास पत्र याचा 8वा अध्याय आणि 28वे वचन. देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. विधर्मी लोकांना कोविड-19 ही जगावर आलेला एक शाप असं वाटत असेल, परंतु ख्रिस्ती विश्वासधाऱ्यांना देवाच्या करुणेने माझ्याकरिता हे कल्याणकारक आहे. कोविड-19 हे देवाने एक शाप नाही तर आम्हाला दिलेली एक संधी आहे. मला माझ्या नाशातून सार्वकालिक जीवनाकडे जाण्याची देवाने दिलेली एक संधी आहे. इतरांना शाप वाटणारा कोविड-19 माझ्या व तुम्हा विश्वासधाऱ्यांकरिता देवाने दिलेली एक संधी आहे असे मी मानतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी प्रेषिता पुष्पराज चांदणे. तर शास्त्रामध्ये आपण जर बघितलं तर जुन्या करारामध्ये देखील अशा अनेक मरी किंवा महामरी ह्या इस्रायल लोकांवरती त्यावेळेस येऊन गेलेल्या आहेत. आपण जर बघितलं 2 शमूएल याचा 24वा अध्याय, आपण जर तो पूर्ण अध्याय त्या ठिकाणी वाचला तर आपल्याला समजून येईल की दाविदाकडून आणि इस्रायल लोकांकडून त्या ठिकाणी देवाविरुद्ध पाप झालेला आहे. दाविदाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे की त्यांनी इस्रायल लोकांची शिरगंती केलेली आहे. म्हणजे इस्रायल लोकांची संख्या किती आहे हे त्यांनी करण्यास सरदारास सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी देवाचा कोप, देवाचा राग इस्रायल लोकांवरती आणि दाविद राजावरती भडकलेला आहे. का? कारण देवाने अब्राहमाला जे अभिवचन दिलं होतं की मी तुझी संतती ही वाळूच्या कणा इतकी करेन, मी तुझी संतती ही आकाशातील ताऱ्याप्रमाणे करेन आणि ती कुणालाही मोजता येणार नाही. आणि त्या ठिकाणी दाविद राजाकडून देवाविरुद्ध ते पाप झालेलं आहे. आणि त्यामुळे इस्रायल लोकांमध्ये अत्यंत भयानक अशी मरी, अत्यंत भयानक अशी परिस्थिती त्या ठिकाणी इस्रायल लोकांमध्ये ओढवली आहे. आणि त्या मरीमध्ये इस्रायल लोकांमधले 70,000 लोक मारले गेले. पुढे जर आपण बघितलं तर दाविद राजा हा स्वतःहून परमेश्वराच्या हातामध्ये पडतो. तो म्हणतो की मनुष्याच्या हाताने मरण्यापेक्षा परमेश्वराच्या हातामध्ये पडणे हे कधी उत्तम, कारण तो वात्सल्याने भरलेला असा परमेश्वर आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा दाविद राजा आपल्या पापांबद्दल पश्चाताप करतो, स्वतः देवाच्या हातामध्ये पडतो, तेव्हा परमेश्वर आपल्या दूतास सांगतो आणि त्याच ठिकाणी ती मरी इस्रायल लोकांमधून थांबलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्या प्रित्यर्थ म्हणजे परमेश्वराच्या प्रित्यर्थ दाविद राजा त्या ठिकाणी एक वेदी बांधतो. दुसरं उदाहरण आपण जर बघितलं ते म्हणजे गणना याचा 25वा अध्याय. या ठिकाणी सर्व इस्रायल लोक हे मोवाबी स्त्रियांबरोबर व्यभिचार करण्यास चालू करतात. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर अहरोन याजक याचा जो नातू असतो फिनहास, तो हे सर्व घडणारा पाप बघतो. आणि जेव्हा एक इस्रायली पुरुष आणि एक मोवाबी स्त्री त्या ठिकाणी त्यांच्या समोर येतात आणि ते जायला लागतात, तेव्हा फिनहास त्यांच्या मागून पळत जातो व त्या दोघांना त्या ठिकाणी तो मारतो. म्हणजे देवाविरुद्ध इतकं घाणेरडं पाप इस्रायल लोक त्यावेळेस करत होते आणि त्यांच्यामध्ये ती मरी पसरली. याचा अर्थ असा नाही की देव त्या ठिकाणी त्यांना शाप देत होता किंवा देव त्यांना त्या ठिकाणी शिक्षा करत होता.
हे दोन्ही वरचे उदाहरण जर आपण बघितले तर यातून आपल्याला दिसून येतं की देव त्यांना त्या ठिकाणी संधी देत होता, कारण ते देवाचे म्हणजे आपण देवाचे निवडलेले असे प्रियजन, असे प्रिय लोक आहोत. कारण देवाचं वचन असं सांगतं की तुम्ही जे माझ्या नावाने ओळखले जाणारे आहात, माझे लेकर जे तुम्ही आहात, त्यांनी माझ्याकडे वळावे, पश्चाताप करावा, म्हणजे त्यांच्या राष्ट्रातले क्लेश मी नाहीसे करेन. यशाया 50:2 देखील म्हणतं की तुम्हास या गोष्टीतून बाहेर काढावा इतका माझा हात तोडका झाला नाही. परमेश्वराकडे, आपल्या देवाकडे ते सामर्थ्य आहे की या गोष्टीतून तो आपल्याला बाहेर काढणारा देव आहे. म्हणजेच जेव्हा आपण पाहतो की इस्रायल लोकांना किंवा सध्याला आपली जी परिस्थिती आलेली आहे किंवा पूर्वी जी मरी येऊन गेली तेव्हा आणि आता सुद्धा ही आपल्यासाठी एक शाप नव्हे तर आपल्यासाठी एक संधी आहे. संधी यासाठी आपण म्हणू शकतो की आपले जे जुनं जीवन होतं ते आपण सोडून आपलं नवीन जीवन जो आपला ख्रिस्त आहे त्याच्यामध्ये आपण जगावं. हा शाप नव्हे तर ही एक संधी आहे की आपण आपलं जुनं जीवन, आपलं पापमय जीवन जगून आपण नीतिमत्वाचं जीवन आपण त्या ख्रिस्तामध्ये जगावं. ही आपल्यासाठी एक नवीन संधी आहे की देवाने कशा प्रकारे त्याच्या लेकरांना ह्या गोष्टीतून अलिप्त राखलं हे इतरांपर्यंत आपण जाऊन सांगावं व आपल्याद्वारे व इतर लोकांच्या द्वारे त्याच्या नावाचा गौरव व्हावं, यासाठी देवाने ही दिलेली संधी आहे. हा शाप नव्हे तर ही एक संधी आहे, कारण देवाने जी आपल्याला आज्ञा केलेली आहे की जाऊन लोकांना शिष्य करा, त्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, त्यांना ख्रिस्ताचे शिष्य बनवण्यासाठी आज देवाने आपल्याला ही संधी दिलेली आहे. तर आज ही जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आलेली आहे तर आपल्यासाठी हा एक शाप नव्हे तर ही संधी आहे. संधी यासाठी की आपण आपलं जुनं जीवन सोडावं, त्या ख्रिस्तामध्ये आपण नवीन जीवन, आपण पश्चाताप करावं, त्या ख्रिस्तामध्ये नवीन जीवन आपण जगावं व विश्वासामध्ये त्याच्यामध्ये शेवटपर्यंत आपण टिकून राहावं. आमेन. सर्वांना ख्रिस्तात सलाम. मी प्रतीक खालसेकर माझे वक्तृत्व सादर करीत आहे. आजचा नेमलेला विषय कोविड-19 संधी की शाप. जगाच्या पाठीवरील प्रत्येक राष्ट्रातील असंख्य लोकांना कोरोना व्हायरस या विषाणूनं गिळंकृत केले आहे. कोविड-19 या भयानक महामारीने गेल्या 8 महिन्यात जगभरात 8 लाख लोकांचा बळी घेतला आहे. सर्व मानवजातीत मृत्यूने थैमान घातले आहे. खरोखरच भयानक वेगाने नाशाकडे जाणाऱ्या या 21व्या शतकातील अंधकारमय जगामध्ये कोविड-19 हा परमेश्वराने पाठवलेला एक शाप आहे की एक असे संकट जे आम्हाला पश्चातापाची आणि परिवर्तनाची संधी देतो. नेहम्या याचा 13वा अध्याय आणि 2रे वचन सांगते, आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. कोविड-19 हा मनुष्य मात्रावर आलेला एक संकट आहे, एक शाप आहे असे आम्ही समजतो, परंतु परमेश्वर या संकटाद्वारे आम्हाला पश्चातापाची संधी देऊन आमचे जीवन परिवर्तित करून आम्हाला आशीर्वादित करतो. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 13वे वचन सांगते, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्रातील शापापासून खंडणी भरून सोडविले. यात हेतू हा की अब्राहमाला मिळालेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. तुमच्या आणि माझ्याकरिता ख्रिस्त येशू शाप झाला, परंतु त्याचा परिणाम तुम्ही आणि मी जे परराष्ट्रीय ते आम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची संधी मिळाली. आपल्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. परमेश्वर म्हणतो, माझ्या कल्पना व माझे मार्ग हे मनुष्यांपेक्षा भिन्न आहेत. देवाचे कार्य करण्याची पद्धत ही मनुष्याला अवगत नसते. आपल्यावर येणारे संकट व आपत्ती यांच्याद्वारा परमेश्वर आपली परीक्षा पाहतो, तो आपला विश्वास पारखतो आणि त्याप्रमाणे देव आपल्याला आशीर्वादित करू इच्छितो. म्हणून कोविड-19 संधी की शाप
असा विचार न करता कोविड-19 एक शाप जी आपल्यासाठी एक संधी घेऊन आला आहे, ह्या दृष्टिकोनातून या महामारीकडे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे. विश्वासणाऱ्यांना विश्वासाच्या कसोटीतून जावेच लागते. दानिएलाला सिंहाच्या गुहेतून जावे लागले. शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांना तप्त अग्नीच्या भट्टीतून जावे लागले. येशूच्या शिष्यांना वादळी समुद्रातून जावे लागले. संकटातून जात असतानाच परमेश्वरावरील आपला विश्वास अधिक आणि अधिक वृद्धिंगत होतो. कोविड-19 या भयानक महामारीतून जात असताना जिथे अंधकारमय जगातील सर्व लोक भयभीत आणि गर्भगळीत झाले आहेत, तेथेच आम्हा ख्रिस्त अनुयायींना एक संधी आहे देवावरील आपला दृढ विश्वास व्यक्त करण्याची. स्तोत्रकर्ता 89 स्तोत्र याच्या 5व्या वचनात म्हणतो, रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी आणि भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडेल, तुझ्या उजव्या बाजूस लक्षवधी पडले तरी ती तुला भिडणार नाही, कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस. म्हणून प्रियांनो, अविश्वासू लोकांकरिता कोविड-19 हा एक शाप असेल कदाचित, परंतु आम्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी ती एक संधी आहे परमेश्वराच्या आश्रयाला जाण्याची. आमेन.